नमस्कार विद्यार्थी मित्रो. यापूर्वीच्या व्हिडिओमधून आपण सरकारच्या उत्पन्नाची बाजू आणि सरकारच्या खर्चाची बाजू समजावून घेतलेली आहे. सरकारच्या उत्पन्नाच्या बाजूला आपण सरकारला उत्पन्नासाठी किंवा प्राप्तीसाठी असणारे वेगवेगळे मार्ग किंवा स्रोत समजावून घेतले होते आणि खर्चाच्या बाजूला आपण सरकारच्या म्हणजे सार्वजनिक खर्चाचे वेगवेगळे प्रकार आपण समजावून घेतले होते. सरकारचं उत्पन्न जेव्हा सरकारच्या खर्चापेक्षा कमी पडतं तेव्हा सरकारच्या आर्थिक नियोजनामध्ये तूट निर्माण होते. ही तूट कशा प्रकारे होते आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे परिणाम संभवतात याच्या आधारे या तुटीच्या वेगवेगळ्या संकल्पना सांगितल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा प्रकारे सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाविषयक तुटीच्या संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम आपण संकल्पना समजावून घेणार आहोत ती म्हणजे रेव्हेन्यू डेफिसिट किंवा महसुली तूट. महसुली तूट म्हणजे काय? तर सरकारचा महसुली खर्च आणि सरकारचं महसुली उत्पन्न यांच्यामध्ये जी तूट निर्माण होते तिला महसुली तूट असं म्हणतात. सरकारचा महसुली खर्च म्हणजे काय किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? सरकारचा जो कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे ज्याला आपण उपभोग खर्च असं म्हणतो. ओके, हे सामान्यतः सरकारची मशिनरी चालावी किंवा सरकारची व्यवस्था चालावी म्हणून जो खर्च सरकार करत असतो असा खर्च म्हणजे महसुली खर्च. असा खर्च की ज्या खर्चामधून कुठल्याही प्रकारचा ॲसेट निर्माण होत नाही असा खर्च म्हणजे महसुली खर्च. उदाहरणार्थ सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च किंवा सरकार वेगळ्या स्वरूपाचे अनुदान देतं, भत्ते देतं, त्यावर होणारा खर्च हा सगळा महसुली खर्च. यामधून कोणत्या प्रकारचा ॲसेट किंवा मालमत्ता निर्माण होत नाही आणि हा खर्च वारंवार होत राहतो, कायम होत राहतो, दर महिन्याला किंवा दरवर्षी सातत्यानं होत राहतो. ओके, अशा खर्चाला महसुली खर्च असं म्हणतात. आणि महसुली उत्पन्न म्हणजे काय? सरकारला उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग आहेत. ओके, त्यापैकी सरकारच्या उत्पन्नामधून भांडवली उत्पन्न वगळता जे सरकारचं उत्पन्न आहे ते उत्पन्न म्हणजे महसुली उत्पन्न. ओके, म्हणजे भांडवली उत्पन्न म्हणजे काय? तर सरकारनं अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी वेगळ्या प्रकारच्या गुंतवणुका केलेल्या असतात. स्वतःच्या मालकीच्या कंपन्या स्थापन केलेल्या आहेत, वेगळ्या प्रकारच्या रस्ते बांधलेले आहेत. या भांडवली गुंतवणुकीमधून सरकारला अनेक वेळेला उत्पन्न मिळतं ज्याला भांडवली उत्पन्न असं म्हणतात. हे भांडवली उत्पन्न वगळून जे सरकारचं उरलेलं उत्पन्न आहे म्हणजे उदाहरणार्थ करांपासून मिळणारं उत्पन्न किंवा दंड, फी या इत्यादी बाबी लागू करून सरकारला मिळणारं उत्पन्न हे सगळं महसुली उत्पन्न आहे. ओके, या महसुली उत्पन्नापेक्षा ज्यावेळेला म्हणजेच ज्याला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो, या महसुली उत्पन्नापेक्षा ज्यावेळेला महसुली खर्च वाढतो त्यावेळेला महसुली तूट निर्माण होते, रेव्हेन्यू डेफिसिट निर्माण होते. म्हणजे सूत्र जर मांडायचं झालं महसुली तुटीचं तर महसुली तूट बरोबर महसुली खर्च वजा महसुली उत्पन्न. आता महसुली तुटीचा अर्थ काय होतो? ज्यावेळेला सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली तूट जास्त असते त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो की सरकारला मिळणारं जे सामान्य स्वरूपाचं महसुली उत्पन्न आहे ते सरकारच्या नियमित दैनंदिन खर्च चालवण्यासाठी सुद्धा अपुरं पडतंय आणि त्यामुळे हा दैनंदिन खर्च चालवण्यासाठी सुद्धा जर सरकारला कर्ज घ्यावं लागत असेल तर त्यातून भविष्य काळामध्ये सरकारवर कर्जाचं मोठं ओझं निर्माण होणार आहे असा या महसुली तुटीचा अर्थ होतो. त्यामुळे शक्यतो ही महसुली तूट नियंत्रणात राहावी यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत. सरकार प्रयत्न करत असतं. ओके, कारण महसुली तूट वाढत गेली की याचा अर्थ भविष्य काळामध्ये कर्जाचं मोठं ओझं निर्माण होत जाणार आहे. ते सरकारनं टाळायला हवं. महसुली तूट नियंत्रणात ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामध्ये महसुली खर्च कमी करणं किंवा महसुली उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणं, करविषयक उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणं की इतर माध्यमातून जे करविषयक उत्पन्न मिळते ते वाढवण्याचा प्रयत्न करणं हे सरकारचा महसुली तूट कमी करण्याचे मार्ग आहेत. दुसरा तुटीचा प्रकार म्हणजे
राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट. राजकोषीय तूट म्हणजे काय? सरकारचा जो एकूण खर्च आहे त्यामध्ये महसुली खर्च आणि भांडवली खर्च यांची बेरीज होऊन एकूण खर्च विचारात घेतला जातो. सरकारचा जो एकूण एक्सपेंडिचर आहे, टोटल एक्सपेंडिचर जो आहे, एकूण खर्च जो आहे तो खर्च जेव्हा सरकारच्या एकूण प्राप्तीपेक्षा किंवा टोटल रिसिप्टपेक्षा किंवा एकूण उत्पन्नापेक्षा वाढतो तेव्हा त्याला राजकोषीय तूट असं म्हणतात. आता एकूण उत्पन्नामध्ये या वर्षीच्या घेतलेल्या त्या चालू वर्षाच्या घेतलेलं कर्ज बॉरोविंग मात्र विचारात घ्यायचं नाही, उत्पन्नाचा मार्ग म्हणून विचारात घ्यायचं नाही. ओके, म्हणजे एकूण खर्चामधून आपण एकूण उत्पन्न ज्यावेळेला वजा करतो आणि या एकूण उत्पन्न विचारात घेत असताना आपण या वर्षी घेतलेलं सरकारने घेतलेलं कर्ज विचारात घेत नाही, त्यावेळेला त्या तुटीला राजकोषीय तूट असं म्हणतात. ओके, इथे आता एकूण खर्च म्हणजे काय? आता म्हटलं तसं सरकारचा महसुली खर्च आणि सरकारचा भांडवली खर्च. महसुली खर्च म्हणजे सरकारचा होणारा दैनंदिन व्यवस्थेत होणारा खर्च आणि भांडवली खर्च म्हणजे सरकारच्या अर्थव्यवस्थेमधल्या वेगळ्या कारणांसाठीच्या गुंतवणुका. ओके, धरणं बांधणं, रस्ते बांधणं, वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करणं वगैरे वगैरे, हा सगळा भांडवली खर्च आहे. हा ह्या दोघांची महसुली खर्च आणि भांडवली खर्चाची एकूण बेरीज म्हणजेच एकूण खर्च. ओके, हा ज्यावेळेला एकूण उत्पन्नापेक्षा वाढतो किंवा महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यांच्यामध्ये जी तूट निर्माण होते, तफावत निर्माण होते, ती म्हणजे राजकोषीय तूट. मात्र यामध्ये महसुली उत्पन्न विचारात घेत असताना सरकारनं वर्तमान वर्षी किंवा या वर्षी घेतलेली कर्ज उत्पन्न म्हणून विचारात घ्यायची नाहीत. काही वेळेला सरकारने घेतलेली कर्ज सुद्धा उत्पन्नाचा मार्ग ठरतात. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तुम्हाला ठाऊक आहे. ही कर्ज मात्र इथे विचारात घ्यायची नाहीयेत. ओके, त्यामुळे महसुली तुटी राजकोषीय तुटीचा फॉर्म्युला सांगता येतो किंवा सूत्र सांगता येतं, ते म्हणजे राजकोषीय तूट बरोबर एकूण खर्च टोटल एक्सपेंडिचर मायनस वजा रेव्हेन्यू रिसिप्ट्स प्लस नॉन डेट कॅपिटल रिसिप्ट. ओके, म्हणजे एकूण महसुली उत्पन्न ओके वजा करत असताना महसूल उत्पन्न अधिक कर्ज वगळता इतर स्वरूपाचं भांडवली उत्पन्न. ओके, याला हे एकत्रितपणे करून ते जर एकूण खर्चामधून वजा केलं तर जी तूट आपल्याला मिळते ती तूट म्हणजे राजकोषीय तूट. यामध्ये नॉन डेट कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय? कर्ज वगळता भांडवली उत्पन्न म्हणजे काय? सरकारच्या गुंतवणुकांवर मिळणारं व्याज, सरकारच्या कंपन्यांचा नफा. ओके, हे कर्ज वगळता सरकारचं भांडवली उत्पन्न आहे. सरकारच्या गुंतवणुकांवर मिळणारं उत्पन्न, याच्यामध्ये कर्ज विचारात घेतलेलं नाहीये. या वर्षी सरकारनं उभारलेल्या कर्जाचा विचार केलेला नाहीये. ओके, सरकारनं केलेल्या गुंतवणुकांवर मिळणारं व्याज किंवा नफा इथे विचारात आहे, तो महसुली प्राप्तीमध्ये मिळवला आणि मग ही बेरीज एकूण खर्चामधून वजा केली की जी तूट मिळते ती तूट म्हणजे राजकोषीय तूट. ओके, तर राजकोषीय तूट का महत्वाची? यावरून लक्षात येतं की सरकारला एकूण सरकारवर या आर्थिक वर्षामध्ये किती लायबिलिटी निर्माण होणार आहे, सरकारचं दायित्व किती वाढणार आहे, हे राजकोषीय तुटीमधून लक्षात येतं. त्यासाठी राजकोषीय तूट ही महत्वाची संकल्पना आहे. पुढची तुटीची महत्वाची संकल्पना म्हणजे प्राथमिक तूट, प्रायमरी डेफिसिट. प्राथमिक तूट म्हणजे काय? तर चालू वर्षाची जी राजकोषीय तूट आहे, फिस्कल डेफिसिट ऑफ द करंट इयर, याच्यामधून पूर्वी घेतलेल्या व्याजांची देणी वजा केली, पूर्वी घेतलेल्या व्याजांची देणी वजा केली राजकोषीय तुटीमधून, की जी तूट मिळते त्या तुटीला प्राथमिक तूट किंवा प्रायमरी डेफिसिट असं म्हणतात. राजकोषीय तूट म्हणजे काय आता आपण पाहिलं. राजकोषीय तूट म्हणजे एकूण खर्च वजा सरकारचं एकूण उत्पन्न, त्यामध्ये एकूण उत्पन्नामध्ये कर्ज विचारात घ्यायची नाहीत, बरोबर ना? अशी तूट म्हणजे राजकोषीय तूट. आता या राजकोषीय तुटीचा आकडा एकदा मिळाला की त्या आकड्यामधून मागच्या वर्षीचं जे कर्ज घेतलंय त्या कर्जावरच्या व्याजाची देणी, इंटरेस्ट पेमेंट्स, ओके, वजा केली. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या.
राजकोषीय तुटीमधून मागच्या वर्षी किंवा यापूर्वी घेतलेली जी कर्ज आहे, फक्त मागच्या वर्षीच नव्हे, त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा पूर्वी घेतलेल्या कर्जांवरचं जे व्याज आहे, व्याजाची देणी यावर्षी द्यायची, ती वजा केली राजकोषीय तुटीमधून की आपल्याला प्रायमरी डेफिसिट मिळते, प्राथमिक तूट मिळते. ओके, यावरून प्राथमिक तुटीचं सूत्र बनवता येतं. कोणतं? प्राथमिक तूट बरोबर फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट वजा नेट इंटरेस्ट पेमेंट्स. नेट इंटरेस्ट पेमेंट्स म्हणजे काय? नेट इंटरेस्ट पेमेंट्स म्हणजे किंवा निव्वळ व्याजाची देणी. निव्वळ व्याजाची देणी म्हणजे काय? इथं आता जरा थोडं समजावून घ्या. निव्वळ व्याजाची देणी म्हणजे यावर्षी सरकारला द्यावी लागणारी व्याजाची देणी वजा सरकारला मिळणारं व्याज, सरकारनं दिलेल्या कर्जांवर मिळणारं व्याज, कर्जांवर. लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. ओके, इथे नेट इंटरेस्ट पेमेंट्स म्हणजे काय? नेट इंटरेस्ट पेमेंट्स किंवा निव्वळ व्याजाची देणी म्हणजे काय? तर सरकारला यावर्षी द्यावं लागणारं व्याज, सरकारनं घेतलेल्या कर्जांसाठी द्यावं लागणारं व्याज वजा सरकारनं यापूर्वी दिलेलं कर्ज, कोणाला कर्ज दिलं असेल त्यावर मिळणारं व्याज, यांच्यामधली जी वजाबाकी आहे त्या वजाबाकीला निव्वळ व्याजाची देणी असं म्हणतात. ओके, ही निव्वळ व्याजाची देणी राजकोषीय तुटीमधून वजा केली की आपल्याला प्राथमिक डेफिसिट मिळते किंवा प्राथमिक तूट उपलब्ध होते. प्राथमिक तूट का महत्वाची? कारण प्राथमिक तुटीवरून कळतं की यावर्षी निव्वळ स्वरूपात सरकारच्या देण्यांमध्ये कशी वाढ होतीये. यापूर्वीच्या घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची देणी तर द्यायची आहेतच, परंतु आता निव्वळ कर्जामध्ये कशा प्रकारे वाढ होते हे प्राथमिक तुटीवरून लक्षात येतं. ओके, प्राथमिक तूट शून्य असेल, प्राथमिक तूट शून्य असेल याचा अर्थ काय होईल? प्राथमिक तूट शून्य आहे याचा अर्थ सरकारला यावर्षी व्याजाची देणी किती द्यावी लागतायत हे समजतं. प्राथमिक तूट जर 0 असेल तर त्यावरून व्याजाची देणी किती शिल्लक राहत आहेत हे लक्षात येतं. ओके, त्यासाठी प्राथमिक तूट ही महत्त्वाची संकल्पना आहे. प्राथमिक तूट कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे. आणखी एक तुटीची महत्त्वाची संकल्पना ती म्हणजे मौद्रिक तूट, मॉनिटाइज्ड डेफिसिट किंवा चलन विषयक तूट असं देखील मराठीमध्ये म्हणतात. चलन विषयक तूट. चलन विषयक तूट म्हणजे काय? सरकारच्या एकंदरीत नियोजनामध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये जी तूट निर्माण होते त्या तुटीचा जो भाग सरकार मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन भरून काढण्याचा प्रयत्न करते त्या तुटीला मॉनिटाइज्ड डेफिसिट, चलन विषयक तूट किंवा मौद्रिक तूट असं म्हणतात. नीट लक्षात घ्या ही संकल्पना. सरकारला जी एकूण तूट निर्माण होते राजकोषीय तूट, ओके, ही तूट भरून काढण्याचे सरकारकडे वेगळे मार्ग आहेत. सरकार कर्जाची उभारणी करू शकतं आणि वेगळे इतर मार्ग सुद्धा आहेत. ओके, आता ही वेगळे मार्ग अवलंबत असतात. त्यातला एक महत्वाचा मार्ग आहे तो म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेणे. ओके, तर देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे भारताच्या बाबतीत भारत सरकार कोणत्या मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊ शकतं? तर भारतीय रिझर्व्ह बँक. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, ती सरकारची बँक आहे. बरोबर. भारत सरकारच्या केंद्र सरकारच्या एकूण तुटीमध्ये केंद्र सरकारच्या एकूण तुटीचा जो भाग केंद्र सरकार मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन पूर्ण करते त्या पोर्शनला, ओके, त्या भागाला चलन विषयक तूट असं म्हणतात किंवा मौद्रिक तूट असं म्हणतात किंवा मॉनिटाइज्ड डेफिसिट असं म्हणतात. मौद्रिक तूट किंवा मॉनिटाइज्ड डेफिसिट असं म्हणतात. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मॉनिटाइज्ड डेफिसिट किंवा मौद्रिक तूट ही राजकोषीय तुटीचाच एक भाग आहे. ओके, राजकोषीय तुटीचा जो भाग सरकार मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन पूर्ण करते तो भाग म्हणजे चलनविषयक तूट. ओके, आता चलनविषयक तूट वेगळी का पाहिली जाते? वेगळी का पाहायची? त्याचं काय महत्व आहे? जेव्हा केंद्र सरकार मध्यवर्ती बँकेकडून आपल्या राजकोषीय तुटीचा काही भाग मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेऊन पूर्ण करते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेमधल्या पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होते.
कारण मध्यवर्ती बँक त्यासाठी नवीन नोटा छापत असते आणि त्यामुळे पैशाचा एकूण पुरवठा वाढतो आणि हा पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे त्यातून अर्थव्यवस्थेमध्ये महागाई निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे चलनविषयक तूट वेगळी पाहिली जाते. चलनविषयक तूट जेवढी जास्त तेवढं सरकारच्या तुटीचं अर्थव्यवस्थेमधल्या महागाई निर्माण करण्यामधलं कॉन्ट्रीब्युशन किंवा सहभाग जास्त. त्यामुळे चलनविषयक तूट नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. एकूण तूट इतर मार्गाने भरून काढली तर त्यातून पैसा पुरवठ्यामध्ये वाढ निर्माण. उदाहरणार्थ सरकारनं समजा देशातल्या व्यापारी बँकांकडून कर्ज घेतली किंवा देशातल्या जनतेकडून कर्ज घेतली, देशामधल्या गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतली, तर लोकांच्या हातामधला पैसा सरकारच्या हातामध्ये जातो. ओके, आणि पुन्हा सरकार खर्च करतो तेव्हा पुन्हा लोकांच्या हातामध्ये येतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या एकूण पैशाच्या पुरवठ्यामध्ये यातून वाढ होत नाही. परंतु जेव्हा सरकार देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून म्हणजेच भारताच्या बाबतीत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मात्र ज्यावेळेला तूट भरून काढण्यासाठी कर्ज घेते तेव्हा काय होणार, तेव्हा मध्यवर्ती बँक नवीन नोटा छापणार, सरकारला उपलब्ध करून देणार. म्हणजेच अर्थव्यवस्थेमधला एकूण पैशाचा पुरवठा वाढणार आणि या वाढलेल्या पैशाच्या पुरवठ्यामुळे काय होईल, लोकांच्या हातामध्ये हा पैसा गेला की हा अतिरिक्त पैसा असल्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढणार आणि त्यातून महागाई वाढणार. ओके, आणि त्यामुळे महागाई वाढल्यामुळे काय होणार, आपोआपच सरकारचा महागाईच्या वाढीमध्ये सहभाग वाढणार. ओके, त्यामुळे मौद्रिक तूट किंवा चलनविषयक तूट म्हणजेच मॉनिटाइज डेफिसिट वेगळी पाहिली जाते. सामान्यतः सरकारच्या आर्थिक नियोजनामध्ये जी तूट निर्माण होते त्या तुटीच्या या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. या संकल्पनांचं तुमच्या लक्षात आलं असेल, या संकल्पनांचं वेगवेगळ्या हेतूंसाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पष्टीकरणांसाठी आणि सरकारला आपली आर्थिक वर्तणूक नियंत्रित करण्यासाठी आपापल्या परीने महत्व आहे. ओके, आपण आजच्या व्हिडिओमध्ये या तुटीच्या संकल्पना पाहिलेल्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारची एखादी राजकोषीय संकल्पना पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.